ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षांचा काळ लोटावा लागला आणि या काळात दोघांना एकत्र आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुद्धा केले, पण दोघांच्या मनोमिलनाचा योग काही आला नाही। मात्र आता अखेर दोघे बंधू एकत्र आलेले आहेत, पण हे नेमकं कसं शक्य झालं बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असते। मराठीच्या ज्या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न फसले, तेच ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर अखेर एकाच मंचावर आले। याचं सर्व श्रेय जातं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। हे आम्ही नव्हे तर खुद्द राज आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, आम्हाला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही, पण फडणवीस यांनी करून दाखवलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। खरं तर एप्रिल महिन्यात ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, मात्र 2 महिने दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही। मात्र इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा जी.आर. सरकारनं आणला आणि हाच हिंदी विरोधाचा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी निमित्त ठरला। दरम्यान राज ठाकरेंनी दिलेल्या श्रेयाबाबत फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले, तर उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावलाय। मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी 2 बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती, ती दिसून आली। आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं। ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारला हिंदी भाषेचा जी.आर. रद्द करावा लागला। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मुलांची थेट शाळाच काढली। आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत फडणवीस यांनी सुनावलं होतं। दरम्यान फडणवीस यांच्या या टीकेला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे, पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला, ह्यांना मराठीचा पुळका कसा, हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात। बरं
सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नाही साला असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. तर 3 वर्षांपूर्वी धोड आला असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. उद्धव आणि राज ठाकरेंनी एकाच मुद्द्यावर वेगवेगळी आंदोलनं केली.